होते का बघा. म्हणजे पहा की बऱ्याच लोकांना असं वाटतं बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, आमच्यासाठी नाही काय केलं बाबासाहेबांनी. त्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे की कलम 341, 42 हे SC ST साठी नंतर लिहिलं गेलं, पण कलम 340 हे ओबीसीसाठी सगळ्यात आधी लिहिलं गेलं. आणि 340 नुसार त्यावेळेला लिहून ठेवलं की मी कलम 340 मध्ये अशी तरतूद करतोय की जेव्हा कधी पहिली निवडणूक होईल, पहिलं सरकार येईल, तेव्हा पहिल्या सरकारने राष्ट्रपतीच्या सल्ल्याने इथे पहिलं ओबीसीचं कमिशन नेमावं. आता परत कर्मचाऱ्यांमध्ये जर आमचे काही ओबीसी भाऊ असतील तर त्यांना असं वाटेल काय ताई तुम्ही बोलताय ना, आम्ही विश्वास ठेवायचा. अहो बाबासाहेबांनी असं कलम लिहून ठेवलं, मुळात असा पेचच कशाला घातला. बाबासाहेब जर इतके विद्वान होते तर डायरेक्ट त्यांनीच का बरं यादी दिली नाही, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे की बाबासाहेबांनी डायरेक्ट जातींची यादी तयार करायची होती, पेच कशाला घातला की आयोग नेमान, आयोगाने यादी करावी. उसका भी जवाब है. त्याचं कारण असं होतं की तत्कालीन व्यवस्थेतल्या ओबीसीच्या नेत्यांना बाबासाहेब जातींची यादी मागत होते, एकही ओबीसीचा नेता जातीची यादी देत नव्हता. कदाचित हे ऐकल्यावर पुन्हा ओबीसी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होईल की त्यांनी यादी मागायची काय गरज आहे, यादी त्यांच्याकडेच असायला काय हरकत आहे. अगदी बरोबर आहे, यादी बाबासाहेबांनी पण दिली पाहिजे. पण आता समजून घ्या, समजा मी नागपूरमध्ये आले, मला नागपूरमधलं फारसं काही माहीत नाही आणि मी रिक्षा केली आणि मी रिक्षावाल्याला असं म्हटलं की अरे दादा मला त्या इंदोराच्या तिकडच्या भागामध्ये जायचंय, इंदोरा भागामध्ये. रिक्षावाल्याला काय वाटेल, अरे रिक्षात बसलेली जी कुणी आहे ही जयभीमवाली आहे, हिला इंदोरा भागात जायचंय. त्याला एवढं कळेल की मी जयभीमवाली, मी बौद्ध आहे. पण त्याला हे कळेल का की मी आंधवं नाही का, मी लाडवं नाही का, मी तिळवं नाही का, मी सोमस आहे का, मी इनकर आहे का. चालतं ना, विदर्भात जास्तच चालतं. हा समजा तुम्ही म्हणाल की भटक्यांच्या 42 जातींसकट सुषमाताईंनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्या 42 जातींमध्ये पारधी एक जात होती. पण पारध्यांमधल्या पोटजाती माहिती आहेत का, पारध्यांमध्ये फासे पारधी, गाय पारधी, राज पारधी, पाल पारधी अशा अनेक पोटजाती येतात. किती पोटजाती असतील. अगदी याच पद्धतीने समजा एखादा माणूस म्हणला, रिक्षात बसला, म्हणाला अहो मला जरा सावतामाळी नगरात नेऊन सोडा. रिक्षावाल्याला वाटेल गाडीत बसलेला माळ्याचा आहे, पण माळ्यांमधली पोटजात माहिती आहे का, हा फुलमाळी आहे का, हा पानमाळी आहे का, हा लिंगायत माळी आहे का, हा कोणता माळी आहे हे त्याला माहिती आहे का. किंवा रिक्षात एखादा कुंभार बसला, जर म्हणाला अरे मला संत गोरोबा नगरामध्ये नेऊन सोड, रिक्षावाला वाटेल बसलेलं कुंभारच आहे. अरे पण कुंभारात हा माती कुंभार आहे का, गाडी कुंभार आहे का, लोहार कुंभार आहे का, लिंगायत कुंभार आहे का, रिक्षावाल्याला काय माहिती आहे. त्याला फक्त न्यायचं काम तो करतोय. बाबासाहेब ओबीसीची यादी द्यायला तयार आहेत, पण चुकून जर कुणाची पोटजात राहिली तर काय करायचं. आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटतंय की ती पोटजातींची यादी एका प्रॉपर चॅनल कडून यावी. ओबीसीच्या तत्कालीन नेत्यांनी ती यादी दिली नाही, म्हणून कलम लिहावं लागलं की कलम 340 नुसार ओबीसीचा आयोग नेमावा. समस्त ओबीसी भावांना हे कळलं पाहिजे की यानंतर बाबासाहेब 52च्या इलेक्शन नंतर कायदेमंत्री झाल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूंना सांगत होते की नेहरूजी ओबीसीचा आयोगाचं काय झालं, ओबीसीचा आयोग तुम्ही बसवा. आणि नेहरूंनी ऐकलं नाही. बाबासाहेबांनी ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी राजीनामा दिला. तो राजीनामा कुणी वाचूही दिला नाही. एखाद्या संसद सदस्याला पार्लमेंटमध्ये राजीनामा वाचण्याचा स्वातंत्र्य असतो, तो त्याचा विशेषाधिकार असतो. बाबासाहेबांना तो विशेषाधिकारही नाकारला जातो. मग बाबासाहेब आपलं म्हणणं तत्कालीन त्यांच्या चळवळीच्या मुखपत्रात छापून आणतात. मग लोकांना त्यांची ती भूमिका कळते. आता विशेष गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या राजीनाम्याच्या नंतर जनरेटा फार वाढत होता, म्हणून नेहरूंनी पुण्याचे खासदार चित्पावन काकासाहेब कालेलकर, खासदार कालेलकरांना बोलावलं, आयोग नेमला, कालेलकर आयोग. आयोगाच्या अध्यक्षाने 53ला आयोग नेमला, 55ला अहवाल दिला. काय सांगितलं आयोगामध्ये, 3343 जाती ओबीसी मध्ये येतात. हे कालेलकर आयोगाची आकडेवारी होती. ढोबळ मानाने इरावती कर्वे आणि GS धुर्वे हे मानववंश शास्त्रज्ञ सांगतात की या देशात 6500 प्रमुख जाती आहेत. विचार करा,
6,500 पैकी जर 3,343 जाती या ओबीसी मध्ये येत आहेत असं सांगितलं जातंय, याचा अर्थ निम्म्याच्या जवळपास जाती आधीच एवढ्या एससीतल्या जाती बाबासाहेबांच्या प्रभावाखाली होत्या. पुन्हा या ओबीसीच्या जातींना जर कळलं की हे आरक्षण बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे तर तेही बाबासाहेबांच्याच प्रभावाखाली जातील. मग आपल्या हातात काय राहील? नेहरूंना भीती होती.